राज्यात नुकतंच विधान भवनाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं। या अधिवेशनात नाशिक शहराच्या चारही आमदारांनी आपल्या मतदारसंघातील ज्वलंत आणि संवेदनशील मुद्द्यांची ठाम मांडणी केली। गरिबांची घरं, रस्ते, खड्डे, औद्योगिक भागातील प्रश्न, ड्रग्ज विरोधातील कारवाई, पोलीस ठाण्यांची गरज आणि अगदी महापालिकेतील स्टिंग ऑपरेशन पर्यंत अनेक घोटाळ्यांची पाळमुळं सभागृहात अधोरेखित झाली। नाशिकच्या चारही आमदारांनी या अधिवेशनात प्रखर आवाज उठवत नागरिकांचे प्रश्न विधिमंडळात मांडले। गरिबांची घरं असोत की खड्ड्यांनी भरलेले रस्ते, नाशिकच्या विकासाला गती देण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या स्तरावर ठोस मुद्दे उपस्थित केले। पंचवटी आणि सातपूरमध्ये बांधकाम साईटवर मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या घटना लक्षात घेऊन आमदार सीमा हिरे यांनी सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा अधोरेखित केला। परिणामी चुंचाळी चौकी आता स्वतंत्र पोलीस ठाणे म्हणून कार्यरत झाली। याशिवाय ESIC रुग्णालयाची दुरावस्था, सिडको पाण्याचा प्रश्न, औद्योगिक रस्त्यांवरील खड्डे आणि गरवारी कंपनी ते पपया नर्सरी रस्ता काँक्रिटीकरण या मुद्द्यांची लक्षवेधी मांडली। आमदार देवयानी फरांदे यांनी म्हाडाकडून मिळणाऱ्या घरांचा प्रश्न मांडला आणि विकासकांकडून NOC न घेतल्यामुळे 250 विकासकांना नोटिसा बजावण्याचा मुद्दा उपस्थित केला। त्याप्रमाणे महापालिकेतील स्वच्छता ठेक्यातील कर्मचारी शोषणाचं स्टिंग ऑपरेशन त्यांनी सभागृहात पेनड्राईव्हद्वारे दाखवलं। यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचं आश्वासन दिलं। नाशिकमध्ये MD पावडर आणि ड्रग्ज विक्री प्रकरणावर कठोर कारवाई करण्याची मागणी ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी केली। तसेच 175 कोटींच्या जलवाहिनी प्रकल्पात 75 कोटी ॲडव्हान्स दिल्याचा घोटाळा अधोरेखित करत त्यांनी चौकशीची मागणी केली। दत्त मंदिर उड्डाणपूल, नाशिक IT पार्क, कुंभमेळ्याच्या निधीसाठी देखील त्यांनी आग्रह धरला। आमदार सरोज अहिरे यांनी देवळाली कॅन्टोन्मेंटचा पाणी प्रश्न, घोटी टोल नाका तफावत, नाशिक पुणे महामार्गाची दुरावस्था आणि सावरकर प्रवेशद्वार याबाबत ठोस भूमिका मांडली। गोदावरी, दारणा आणि वालदेवी नद्यांचं प्रदूषण थांबवण्यासाठी निधी आणि उपाययोजनांची मागणी त्यांनी केली। एकलहरी औष्णिक वीज केंद्रासाठीच्या समितीच्या गतीबाबत त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं। विधानसभा अधिवेशनात नाशिकच्या आमदारांनी केलेल्या ठोस मांडणीमुळे अनेक विषयांवर सरकारला कारवाईचे आश्वासन द्यावं लागलं। आता या घोषणा आणि मागण्या प्रत्यक्षात उतरतात की फक्त चर्चेपुरत्याच मर्यादित राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।